सुरुवात एका प्रश्नाने करूया. जर एखादे महाकाव्य केवळ कथा नसून इतिहासाचे एक हरवलेले पान असेल तर? आज आपण अशा एका शहराबद्दल बोलणार आहोत जे हजारो वर्षांपासून समुद्राच्या पाण्याखाली दडले आहे. द्वारका, श्रीकृष्णाची सुवर्णनगरी. हो, आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती एका विस्तृत डॉक्युमेंटरी स्क्रिप्टमधून घेतली आहे, ज्यात पौराणिक कथा आहेत, पुरातत्वीय पुरावे आहेत आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घातलेली आहे. तर आजचा आपला उद्देश हाच आहे की या कथेच्या तळाशी जायचं. अगदी. एका पौराणिक नगरीपासून ते समुद्राखाली सापडलेल्या अवशेषांपर्यंतचा हा प्रवास आपल्याला आपल्या इतिहासाविषयी काय नवीन सांगतो हे पाहूया. चला, या रहस्याच्या मुळाशी जाऊया. तर या शहराची गोष्ट सुरू होते मथुरेतून, समुद्रकिनारी नाही. हो, मगधचा राजा जरासंध. तो सतत मथुरेवर हल्ले करत होता, एकदा दोनदा नाही, तब्बल 17 वेळा. हो, आणि या सततच्या युद्धाला कंटाळून श्रीकृष्णाने खूप मोठा आणि वेगळा निर्णय घेतला. युद्ध करण्याऐवजी स्थलांतर करण्याचा. त्यांना एक असा किल्ला हवा होता ज्यावर जमिनीवरून हल्लाच करता येणार नाही. आणि इथेच पहिली गुड गोष्ट समोर येते. महाकाव्यात उल्लेख आहे की श्रीकृष्णाने समुद्र देवतेकडे जमीन मागितली. किती? 12 योजन, म्हणजे आजच्या हिशोबाने जवळपास 96 ते 120 किलोमीटर. प्रचंड आहे हे. हो ना. आणि कथा सांगते की समुद्राने ती जमीन दिली. आता याकडे आपण 2 प्रकारे पाहू शकतो. एक म्हणजे ही एक दैवी शक्ती होती. बरोबर. किंवा दुसरी शक्यता अशी की ही एक मोठी भूगर्भीय घटना असू शकते. म्हणजे असं की जमिनीच्या खालील प्लेट्सच्या हालचालीमुळे समुद्राचा काही भाग अचानक वर उचलला जातो, ज्याला आधुनिक विज्ञानात टेक्टॉनिक अपलिफ्ट म्हणतात. अच्छा, म्हणजे ही त्या घटनेची एक पुसटशी आठवण असू शकते. अगदी. जमीन मिळाल्यावर जे शहर उभं राहिलं ते तर अद्भुत होतं. म्हणतात की त्याची रचना स्वतः विश्वकर्माने केली होती. हो, आणि ते आजच्या शहरांप्रमाणेच ग्रिड सिस्टमवर वसलेलं होतं. त्याला 4 भव्य प्रवेशद्वारे होती, म्हणूनच त्याचं नाव द्वारका पडलं. आणि त्याचं वैभव, त्याच्या भिंती पितळ आणि चांदीने जडलेल्या होत्या, तर खांब पोळ्यांचे होते असं वर्णन आहे. पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटतं ते तिथल्या तंत्रज्ञानाचं. अगदी. शहराच्या मध्यभागी असलेल्या सुधर्मा सभेच्या म्हणजे शाही दरबाराच्या खिडक्यांमध्ये असे विशिष्ट स्फटिक वापरले होते, जे सूर्यप्रकाश अशा प्रकारे आत घ्यायचे की कोणताही रोगजंतू त्या महालाच्या भिंतींच्या आत वाढू शकत नव्हता. एक मिनिट, म्हणजे त्या काळात त्यांच्याकडे एक प्रकारचा नैसर्गिक UV सॅनिटायझर होता म्हणायचा? तुम्ही तसं म्हणू शकता की नाही. आणि हे शहर फक्त सुंदर नव्हतं, तर व्यापाराचे एक मोठं केंद्र होतं. हो, सुमेरिया आणि इजिप्त सारख्या दूरच्या देशांमधून जहाजे इथे येत असत. तब्बल 36 वर्ष या शहराने वैभव अनुभवलं. इतकं वैभव, इतकी प्रगती, असं वाटतं की हे शहर कायम टिकेल. पण म्हणतात ना, विनाश बाहेरून नाही तर आतून होतो. बरोबर. द्वारकेच्या बाबतीतही काहीसं तसंच घडलं. यांसारख्या महान ऋषींची चेष्टा केली. श्रीकृष्णाचा मुलगा सांब गर्भवती स्त्रीचे वेषांतर करून ऋषींना विचारतो की हिला कोणते बाळ होईल. ऋषींनी तो अपमान ओळखला आणि शाप दिला की हा एक लोखंडी मुसळ जन्माला घालेल, जो तुझ्या संपूर्ण वंशाचा नाश करेल. आणि झालंही तसंच. हो. घाबरून त्या लोखंडी मुसळाची बारीक पूड करून समुद्रात फेकून देण्यात आली. पण ती पावडर किनाऱ्यावर वाहून आली आणि त्यातून एरका नावाचे गवत उगवले, जे लोखंडासारखेच धारदार आणि कठीण बनले. अगदी. महाभारतात शेवटच्या दिवसांचं वर्णन आहे. शहरात उंदरांची संख्या वाढली, दिवसा घुबडे ओरडू लागली, सूर्यग्रहण झालं. हो, आणि श्रीकृष्णाने सर्वांना शहर सोडायला सांगितलं, कारण समुद्र आपली दिलेली जमीन परत घेणार होता. पण वेळेवर कोणीही बाहेर पडले नाही. आणि किनाऱ्यावर एका उत्सवादरम्यान झालेल्या भांडणात यादवांनी एकमेकांवर त्याच एरका गवताने हल्ला केला. ते गवत हातात येताच लोखंडी गधेसारखे झाले असं वर्णन आहे. हो, भाऊ भावाचा आणि वडील मुलाचा जीव घेऊ लागले. अशा प्रकारे यादवांनी स्वतःचा नाश केला. आणि यानंतर अर्जुनाने जे पाहिलं त्याचं वर्णन मौसल पर्वत आहे. तो म्हणतो, समुद्राने आपल्या मर्यादा ओलांडल्या. तो शहराच्या रस्त्यांमधून वाहू लागला आणि बघता बघता त्याने सर्व सुंदर इमारती एकामागून एक गिळंकृत केल्या. आणि अशा प्रकारे ती सुवर्णनगरी समुद्रात लुप्त झाली. हजारो वर्षे ही केवळ एक कथा मानली जात होती. हो. 19व्या शतकातील युरोपियन इतिहासकारांनी तर महाभारताला निव्वळ कल्पना म्हणून बाजूला सारलं होतं. पण स्थानिक मच्छीमार, हो, तिथले स्थानिक मच्छीमार पिढ्यानपिढ्या सांगत होते की समुद्राखाली भिंती आहेत ज्यात त्यांची जाळी अडकतात. आणि याच मच्छीमारांच्या कथा ऐकून
एका व्यक्तीने ठरवलं की या कथेच्या तळाशी जायचाच. डॉक्टर S.R. राव. ज्यांना भारतीय सागरी पुरातत्वशास्त्राचे जनक म्हटलं जातं. बरोबर. डॉक्टर राव यांनी आधीच लोथलसारख्या सिंधू संस्कृतीच्या बंदराचा शोध लावला होता. त्यांचा एक साधा प्रश्न होता की जर ग्रंथांमध्ये इतके तपशीलवार वर्णन आहे तर त्याचे काहीतरी पुरावे असायलाच हवेत. अगदी. आणि 1983 मध्ये त्यांनी आपलं काम सुरू केलं. गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्राखालचे प्रवाह खूप धोकादायक आहेत, त्यामुळे हे काम सोपं नव्हतं. सुरुवातीला त्यांना काहीच सापडलं नाही असं ऐकलंय. हो, पण नंतर त्यांना जे दिसलं ते नैसर्गिक खडक नव्हते. ते होते मानवनिर्मित, कापलेले आणि एकमेकात व्यवस्थित बसवलेले दगड. अच्छा, म्हणजे ॲशलर मॅसनरी. अगदी बरोबर. म्हणजे विटा किंवा लेगो ब्लॉक्स सारखे एकमेकात घट्ट बसणारे दगड, जे एका प्रगत बांधकामाचं लक्षण आहे. 1983 ते 1990 दरम्यान त्यांच्या टीमला समुद्राखाली एक पूर्ण तटबंदी असलेलं शहर सापडलं. किलोमीटर्स लांब भिंती, बुरुज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3 छिद्र असलेले त्रिकोणी आकाराचे दगडी नांगर सापडले. हे नांगर कांस्य युगात अवजड व्यापारी जहाजांसाठी वापरले जात होते, बरोबर? हो. यावरून हे तर सिद्ध झालं की इथे एक मोठं बंदर होतं. ठीक आहे, भिंती सापडल्या, नांगर सापडले, पण हे तर इतर कोणत्याही प्राचीन बंदराचे अवशेष असू शकतात. हेच द्वारका आहे हे कशावरून सिद्ध झालं? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर एका लहानशा वस्तूने दिलं. कोणत्या? महाभारतात उल्लेख आहे की द्वारकेच्या प्रत्येक नागरिकाला ओळख म्हणून एक मुद्रा म्हणजे सील बाळगावी लागत असे. अच्छा. आणि त्या सीलवर 3 तोंडे असलेल्या एका विचित्र प्राण्याचं चित्र होतं. एक बैल, एक युनिकॉर्न आणि एक बकरा. आणि त्यांना ती सापडली? अगदी तशीच मुद्रा त्यांना समुद्राखाली सापडली, 3 तोंडांच्या प्राण्याचं चित्र असलेली. खरंच? हो. हा तो क्षण होता जिथे पौराणिक कथा आणि पुरातत्व वास्तव एकत्र आले. हा त्या जागेवर सापडलेल्या फिंगरप्रिंट सारखा एक ठोस पुरावा होता. म्हणजे यानंतर द्वारका ही केवळ एक कथा राहिली नाही? नाही, अजिबात नाही. पण कथा इथे संपत नाही. जर डॉक्टर राव यांचा शोध हिमनगाचं टोक असेल तर 2001 मध्ये जे घडलं ते संपूर्ण हिमनगच होतं. हो. झालं असं की भारतीय शास्त्रज्ञ खंभातच्या आखातात प्रदूषणाची पातळी तपासत होते. त्यांचा इतिहासाशी काही संबंध नव्हता. पण त्यांच्या सोनार तंत्रज्ञानाला समुद्रात 40 मीटर खोलीवर काहीतरी अविश्वसनीय दिसलं. 1 मिनिट, सोनार तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय? ते कसं काम करतं? सोप्या भाषेत सांगायचं तर सोनार म्हणजे जणू काही समुद्राच्या तळाचा एक्स-रे काढणे. आवाजाच्या लहरी समुद्राच्या तळाकडे पाठवल्या जातात आणि त्या परत येण्याच्या वेळेनुसार एक नकाशा तयार होतो. आणि त्या नकाशात काय दिसलं? नैसर्गिक खडक नव्हते, तर सरळ रेषेत असलेल्या मानवनिर्मित रचना दिसत होत्या. आणि त्या रचना किती मोठ्या होत्या? तब्बल 9 किलोमीटर लांबीचं एक विशाल शहर. 9 किलोमीटर? हो. सोनारच्या चित्रांमध्ये एक मोठं स्नानगृह, किल्ल्याचे अवशेष आणि समुद्राखालून वाहणाऱ्या प्राचीन नद्यांचे तळ स्पष्ट दिसत होते. अविश्वसनीय आहे. पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या शहरातील एका लाकडाच्या तुकड्याची कार्बन डेटिंग केली गेली. कार्बन डेटिंग म्हणजे त्या वस्तूचं वय मोजण्याची पद्धत, बरोबर? अगदी बरोबर. प्रत्येक सजीव वस्तूमध्ये कार्बन 14 नावाचा एक घटक असतो, जो मृत्यूनंतर हळूहळू कमी होतो. तो किती कमी झाला आहे हे मोजून त्या वस्तूचं वय ठरवता येतं. म्हणजे निसर्गाने प्रत्येक सजीवात ठेवलेलं एक जैविक घड्याळ आहे. तर त्या लाकडाच्या तुकड्याचं वय काय निघालं? 7500 ईसापूर्व. म्हणजे आजपासून तब्बल 9500 वर्षे जुनं. थांबा, 9500 वर्षे म्हणजे इजिप्तच्या पिरामिडपेक्षाही हजारो वर्षे जुनं. यावर विश्वास ठेवणं कठीण आहेच. या दाव्याला कोणी आव्हान दिलं नाही का? नक्कीच दिलं. काही शास्त्रज्ञांच्या मते हे केवळ नैसर्गिक खडक असू शकतात किंवा तारीख ठरवण्यात चूक झाली असेल. हा अजूनही चर्चेचा विषय आहे. पण जर हे खरं असेल तर हे फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगाचा इतिहास बदलू शकतं. आपण आजवर शिकलोय की मेसोपोटेमिया आणि इजिप्त ह्या सर्वात जुन्या शहरी संस्कृती होत्या. हो. पण 9500 वर्षे जुनं सुनियोजित शहर भारतात सापडणं हे सिद्ध करतं की इतिहासाची सुरुवात पूर्वेकडे खूप आधी झाली होती. आणि या शहराचं तंत्रज्ञानही आश्चर्यकारक आहे असं मी ऐकलंय. हो. समुद्राच्या शक्तिशाली प्रवाहांना तोंड देण्यासाठी तिथे एल आकाराचे अवजड दगड वापरले गेले होते. एल आकाराचे? हो. आजच्या काळातही कॉन्क्रीट शिवाय असं बांधकाम करणं हे एक मोठं अभियांत्रिकी कौशल्य मानलं जातं.
यावरून दिसतं की ते केवळ बांधकाम करणारे नव्हते, तर त्यांना सागरी अभियांत्रिकीचंही सखोल ज्ञान होतं. आजच्या काळात द्वारकेत 2 भाग आहेत. एक मुख्य भूमीवरची गोमती द्वारका आणि दुसरी बेट द्वारका. हो, आणि पुरातत्व शास्त्रज्ञांना वाटतं की प्राचीन शहर या दोन्ही भागांना जोडणारं होतं. आणि आता सरकार तिथे पाण्याखाली एक संग्रहालय बनवण्याची योजना आखत आहे. म्हणजे भविष्यात लोकांना श्रीकृष्णाच्या या नगरीचे अवशेष स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येतील. तर द्वारकेचे खरे रहस्य काय आहे? ते फक्त सोन्याच्या भिंती किंवा तारखांपुरते मर्यादित नाही. नाही, हे रहस्य मानवी स्मृतींचं आहे. ही महाकाव्य केवळ कविता नसून गमावलेल्या इतिहासाची ग्रंथालय असू शकतात. बरोबर. कदाचित त्यात विज्ञान आणि घटनांच्या आठवणी दडलेल्या आहेत, ज्या आपण कथा म्हणून ऐकत आलो आहोत. आणि ही कथा आपल्याला एक शिकवणही देते. आपण कितीही उंच भिंती बांधल्या किंवा कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे आपण लहान आहोत. अगदी बरोबर. जी जमीन समुद्राने दिली होती तीच समुद्राने परत घेतली. हा एक निसर्गाच्या चिरंतन चक्राचा संदेश आहे. तर आता प्रश्न हा नाही की द्वारका अस्तित्वात होती का? पुरावे तर तसंच सांगतात. खरा प्रश्न हा आहे की समुद्राच्या पोटात अजून अशी कोणती रहस्य दडलेली आहेत जी आपल्या इतिहासाची पुस्तकं पुन्हा लिहायला लावू शकतात.